श्री प्रकाश नारायण खरात, राहणार देवजन, तालुका उदगीर, हे देवणी जातीचा वळू आहे। या पशु प्रदर्शन मध्ये फर्स्ट आलेला आहे। हे देवणी जात अशी प्रसिद्ध आहे सर की ऊन लागलं तर उन्हात लागत नाही, थंडी असली तर थंडीला घाबरत नाही, पावसाळ्यामध्ये काहीच नाही होत नाही यांना। हे ब्रीड अशी आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरला हे ब्रीड आहे देवणी जात। नारायण माधुराव खरात, गाव देवर्जन, उदगीर तालुका, जिल्हा लातूर। हे आज माझ्या याच्या 50-60 वर्षापासून माझी ही पिढी चालू आहे। याला खाऊ, चंदी, दूध, दही असं काही आपलं जे खाद्य आहे, हरभरा चारतो, पुन्हा शेंगदाण्याची पेंड, गहू, तांदूळ, रोज 2 लिटर दूध, सकाळ 2, संध्याकाळी 2। या लेकरासारखं सांभाळून आणि जनावर, मला 1 गुंठा रान सुद्धा नसताना ही मी जनावर 5-6 जनावर सांभाळू शकतो। हे गावातून वैरण जर बी आणलो तर हे लोक मला काही म्हणू शकत नाहीत। हे गावचा छंद आहे म्हणून मला पाठ थापटीच्यात माझं वळू कुठं बी पहिला क्रमांक आलेला आहे। 88च्या काळामध्ये हा, मी महादेव श्रीमंत अप्पा मोडेवाले। मी तर एक पेपर एजन्सीचं काम करीत होतो आणि मी ह्या प्रदर्शनामध्ये आलो आणि मला म्हणजे काही जनावरांचं काही माहिती नसताना सुद्धा मी म्हणलं बघावत काय नाही। आता मी छोटे छोटे जनावर बघितले। 2 वर्षाचं जनावर म्हणजे तुमचं पिल्लू एवढूसक, पण हे जनावर असं वाटलं 2 वर्षाचं म्हणजे अचंबित झालो मी। आणि खरंच ह्यांचं मला एक कौतुक वाटते की असे शेतकरी, प्रगत शेतकरी काही नसताना असं काही करू शकतात। हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। शेतकरी असा कुठं जाता हे नाहीये आणि इथून पुढे प्रगत होणार। त्यांना फक्त असे करावं, हे करावं माझी इच्छा आहे आणि त्यांना शेतकरी म्हणून आणि असंच काहीतरी सगळ्यांना सपोर्ट करावं आणि प्रगतीच्या मार्गावर आपल्या भारत देशाला घ्यावं, हीच माझी एवढी ह्यांच्या चरणी इच्छा आहे बस। आणि त्यांना मी शुभेच्छा देतो असंच कार्य करीत राहा। प्रदर्शनामध्ये विविध जाती मी जे पाहिलं त्याच्यामध्ये मला हा 2 वर्षाचा जो वळू आहे तो अत्यंत चांगला वाटला आणि खूप चांगली त्यांनी माधवराव खरात यांनी खरंच त्यांचा छंद खूप चांगल्या प्रकारे जोपासलेला आहे। जमीन नसतानाही मी 5-6 जनावर सांभाळतो, तर त्यांनी चांगले जनावर सांभाळावे आणि लोकांना त्यातनं प्रेरणा द्यावी आणि लोकांनी पण त्यांची प्रेरणा घेऊन आपला व्यवसाय त्यांनी वाढवावा, यासाठी त्यांना उमेदच्या वतीनं शुभेच्छा देतो। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित पशुधन एक्सपो 2026 या प्रदर्शनामध्ये लातूर जिल्ह्यातील श्री नारायण माधवराव खरात यांचा 2 वर्षाचा वळू हा उत्कृष्टरित्या याची सांभाळ केलेली आहे। हे पशुपालक हे आपल्या मुलाप्रमाणे या पशुची सेवा करतात आणि यांचा छंद आहे। आणि आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। फक्त कृषीवर फक्त शेती करून आपण श्रीमंत होऊ शकत नाही। तर आज सर्व पशुपालकांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपणही आपले पशुधन पाळावे, पशुपक्षी पालन व्यवसाय करावा, जेणेकरून आपली शेतीपूरक व्यवसाय केल्यामुळे आपला पण उद्धार होणार आहे। आणि या पशुपालकाचा आदर्श बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील इतर सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा। भारतामध्ये कृषी सोबत पशुधन हा एक पूरक व्यवसाय मानला जातो आणि परळी येथे महा एक्सपो, पशुधन महा एक्सपो या ठिकाणी खूप सारे वेगवेगळ्या जातीचे या ठिकाणी पशु आलेले आहेत आणि यामध्ये यांचा या ठिकाणी पहिला नंबर आलेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सन्माननीय पशु विकास मंत्री आदरणीय पंकजाताई यांनी सुद्धा या ठिकाणी यांना गौरवण्यात आलेलं आहे। तर खरं तर यांचे खूप धन्यवाद आणि यांनी याच प्रकारे प्रगती करत राहो आणि या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून जास्तीत जास्त पशुधन चा विकास कसा होईल या उद्देशाने सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघावं अशी विनंती करतो। धन्यवाद।